नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत. सराव पेपर क्रमांक 24च्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. व्हिडिओचे विश्लेषण संपूर्ण पहा. जे काही प्रश्न आपले चुकलेले आहेत त्याचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करीत आहे. पेपर 24च्या भाग दुसऱ्यामध्ये आपण 11व्या प्रश्नापासून प्रश्न घेऊया. 2021मध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कितवी आहे? पहिला पर्याय 34वी, दुसरा पर्याय 33वी, तिसरा पर्याय 32वी आणि चौथा पर्याय 31वी. तर मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020 विषयी माहिती पाहूया. तर मित्रांनो, ही जी स्पर्धा होणार आहे ती 2020मध्येच होणार होती, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती 2021मध्ये होणार. ही स्पर्धा 32वी असणार, लक्षात ठेवा. पहिली स्पर्धा जी झाली होती ऑलिम्पिक स्पर्धा ही 1896ला अथेन्स, जे ग्रीसमध्ये शहर आहे, या ठिकाणी 1896ला पहिली स्पर्धा झाली होती. 30वी जी स्पर्धा आहे ती लंडन 2012ला, 31वी जी होती रिओ ऑलिम्पिक 2016ला, 32वी 2021ला होणार आहे टोकियो ऑलिम्पिक. 33वी जी हे आहे ऑलिम्पिक स्पर्धा ही पॅरिसला होणार आहे 2024ला, लक्षात ठेवा. आणि 34वी लॉस एंजेलिस 2028ला होणार आहे, लक्षात ठेवा. आणि याचं एक महत्त्वाचं अजून एक आहे की कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेचं नाव हे देशावरून न देता त्या शहरावरून देतात, लक्षात ठेवा. म्हणजे टोकियो ऑलिम्पिक, रिओ ऑलिम्पिक, लंडन ऑलिम्पिक, पॅरिस ऑलिम्पिक, लॉस एंजेलिस हे शहराचे नाव आहेत. तर ऑलिम्पिकचं नाव हे शहरावरून दिले जाते, लक्षात ठेवा. अथेन्स ऑलिम्पिक. तर हे लक्षात ठेवायचं की 30वी, 31वी, 32वी कुठं आहे तर 2021ला टोकियोला आणि 2024ची पॅरिसला, 2028ची लॉस एंजेलिसला. आणि पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कधी भरल्या होती? 1896ला. आणि ऑलिम्पिकचा ध्वज सुद्धा राहतो मित्रांनो, अशा पद्धतीचा ध्वज राहतो. 5 वर्तुळ एकमेकात गुंफलेले असतात आणि हे पांढऱ्या ध्वजावर राहते. आणि हे जे ऑलिम्पिकचा ध्वज आहे मित्रांनो, याचं जे सर्कल आहे ते विशिष्ट क्रम आहे. हे निळा, काळा, लाल, पिवळा आणि हिरवा हा विशिष्ट क्रम आहे, लक्षात ठेवा. निळा, काळा, लाल, पिवळा, हिरवा हे सुद्धा या अनुषंगाने लक्षात ठेवा. म्हणजे 2021मध्ये टोकियो ऑलिम्पिक जी स्पर्धा आहे ती कितवी आहे मग? 32वी. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. आगगाड्या बनवण्यासाठी लागणारे लाकूड कोणत्या वृक्षापासून मिळवले जाते? पहिला पर्याय साग, दुसरा आहे बाभूळ, तिसरा आहे खैर आणि चौथा आहे सावर. तर मित्रांनो, आगगाड्या बनवण्यासाठी लागणारे लाकूड हे सावर या वृक्षापासून मिळवले जाते. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला? पहिला पर्याय सातारा, दुसरा आहे सांगली, तिसरा आहे शाहूवाडी आणि चौथा आहे प्रवरानगर. तर मित्रांनो, पहिला सहकारी साखर कारखाना आपण माहिती पाहूया. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगर म्हणजे लोणी तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखाना 1949मध्ये सुरू केला. मित्रांनो, बऱ्याच पुस्तकात याची तारीख ही 1950 आहे, लक्षात ठेवा. 31 डिसेंबर 1950 बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. तर हे एक पाहून घ्या. 1949 बऱ्याच पुस्तकात 1949 सुद्धा आहे. तर पहिला सहकारी साखर कारखाना जे आहे ते कुठं होता? सुरू झाला होता प्रवरानगर येथे झाला होता. 14वा प्रश्न पाहूया. काझीरंगा अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. पहिला पर्याय बिबट्या, दुसरा जंगली गाढव, तिसरा एकशिंगी गेंडा आणि चौथा याक. तर काझीरंगा अभयारण्याविषयी माहिती पाहूया. हे काझीरंगा अभयारण्य जे आहे ते आसाम राज्यात आहे. एकशिंगी गेंडे हे अभयारण्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 2013मध्ये राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे काझीरंगा अभयारण्याला. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी
2/3 गेंडे या अभयारण्यात सापडतात, लक्षात ठेवा. त्यानंतर 15वा प्रश्न पहा. खालीलपैकी उच्च दर्जाचा दगडी कोळशाचा प्रकार आहे. पहिला लिग्नाइट, दुसरा अँथ्रासाइट, तिसरा बिट्युमिनस आणि चौथा पीठ. तर मित्रांनो, कोळशाचे प्रकार पाहूया. कोळशाचे प्रकार आहे पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट. तर पीठमध्ये कार्बनचं प्रमाण राहते 30 ते 50%, लिग्नाइटमध्ये राहते 65 ते 75%, बिट्युमिनमध्ये राहते 75 ते 90% आणि अँथ्रासाइटमध्ये राहते 90 ते 95%. म्हणजेच उच्च दर्जाचा दगडी कोळशाचा प्रकार कोणता झाला मित्रांनो? अँथ्रासाइट. आणि निकृष्ट दर्जाचा जर विचारला तर निकृष्ट दर्जाचा कोणता राहते? पीठ. त्यानंतर 16वा प्रश्न पहा. हिमालयातील खालीलपैकी कोणते सर्वोच्च शिखर भारतात आहे? नंगा पर्वत, नंदादेवी, माउंट गॉडविन ऑस्टिन आणि गंगोत्री. म्हणजे भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं? तर पहिला पर्याय पहा मित्रांनो, नंगा पर्वत जे आहे ते 8126 मीटर. नंदादेवी 7817 मीटर. माउंट गॉडविन ऑस्टिन हे 8611. लक्षात ठेवा, यालाच आपण K2 म्हणतो. तर भारतातील सर्वोच्च शिखर गंगोत्री मात्र 3753 मीटर. म्हणजेच भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे मित्रांनो? मग K2 गॉडविन ऑस्टिन म्हणजे 8611. आणि माउंट एव्हरेस्ट आत्ताच आपण पाहिलं 8848.86 मीटर. हे नेपाळ आणि चीनने घोषित केलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला? पहिला पर्याय टेंभुर्णी, दुसरा आहे टेंभू, तिसरा आहे आमगाव आणि चौथा आहे जाम. गोपाळ गणेश आगरकर जन्म आहे 14 जुलै 1856ला. जन्मस्थान आहे टेंभू, सातारा. महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक, केसरीचे पहिले संपादक आणि 1888 मध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र त्यांनी चालू केले. हा सुद्धा प्रश्न येते की गोपाळ गणेश आगरकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? सुधारक. आणि कधी चालू केले ते? 1888ला. जन्मस्थान कोणतं? टेंभू, सातारा. आणि जन्म 14 जुलै 1856चा. त्यानंतर बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले. पहिला पर्याय बालहत्या, दुसरा आहे सती, तिसरा आहे देवदासी आणि चौथा आहे बालविवाह. तर मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांनी सती या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की विल्यम बेंटिंक यांनी 4 डिसेंबर 1829ला सतीबंदी कायदा केला. लक्षात ठेवा, कोण केला होता? विल्यम बेंटिंक यांनी. हे सुद्धा लक्षात असू द्या, विल्यम बेंटिंक यांनी सतीबंदीचा कायदा 4 डिसेंबर 1829ला केला होता. आणि राजाराम मोहन रॉय यांनी या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं, सतीबंदी. त्याचाच परिणाम म्हणजे सतीबंदीचा कायदा या 4 डिसेंबर 1829ला देशात लागू केला होता. त्यानंतर 19वा प्रश्न पहा. पंजाबमधील जातीच्या गायी दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पहिला पर्याय साहिवाल, दुसरा आहे देवणी, तिसरा आहे गीर आणि चौथा आहे कपिला. तर पंजाबमधील साहिवाल या गायीची जी दूध उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे गाय, तर ती आहे कोणती? पंजाबमधली साहिवाल. त्यानंतर 20वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण ज्योतिर्लिंगाचे स्थान नाही? पहिला पर्याय भीमाशंकर, दुसरा आहे परळी वैजनाथ, तिसरा आहे त्र्यंबकेश्वर आणि चौथा आहे लेण्याद्री. तर मित्रांनो, एकूण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात एकूण 5 आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत? 5. ते म्हणजे भीमाशंकर, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ आणि एक घृष्णेश्वराचं मंदिर.
घृष्णेश्वर. तर असे 5 ज्योतिर्लिंगाचे स्थान महाराष्ट्रात आहे. लेण्याद्री जे आहे ते अष्टविनायक मंदिरापैकी एक लेण्याद्री स्थान आहे, लक्षात ठेवा, अष्टविनायक. तर ज्योतिर्लिंगाचं स्थान कोणतं नाही मग लेण्याद्री. 21वा प्रश्न पहा. सूर्यामध्ये सुरू असलेल्या केंद्रकीय प्रक्रियेस म्हणतात. पहिला पर्याय केंद्रकीय विखंडन, शृंखला अभिक्रिया, केंद्रकीय सम्मेलन आणि किरणोत्सार. तर मित्रांनो, सूर्यामध्ये सुरू असलेल्या केंद्रकीय प्रक्रियेस केंद्रकीय सम्मेलन म्हणतात. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. 2021च्या जनगणनेचे आयुक्त कोण आहेत? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारण आता 2020लाच जनगणना चालू होणार होती, पण कोरोना प्रादुर्भावामुळे 2021ला ती होणार. त्या अनुषंगानं आपल्याला आयुक्त माहीत पाहिजेत. तर पहिला पर्याय डॉक्टर विवेक जोशी, दुसरा आहे राजीव कुमार, तिसरा आहे अशोक लवासा आणि चौथा आहे अशोक शर्मा. तर मित्रांनो, 2021ची जनगणना विषयी माहिती ही देशाची 16वी जनगणना असेल. स्वातंत्र्यानंतर 8वी जनगणना, स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना. जनगणना ही जी आहे ती गृह मंत्रालयाअंतर्गत विषय येतो, लक्षात ठेवा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे बरं. जनगणना हा विषय कोणत्या मंत्रालयामार्फत अंतर्गत येतो? तर गृह मंत्रालय. 1872मध्ये पहिली जनगणना झाली होती, लॉर्ड मेयोच्या काळात, लक्षात ठेवा. 2021ची जनगणना पहिल्या वेळेस डिजिटल जनगणना असेल, लक्षात ठेवा. पहिलीच डिजिटल जनगणना असेल 2021ची. जनगणना आयुक्त 2020 कोण आहे मित्रांनो? विवेक जोशी. पर्याय क्रमांक 1 उत्तर. तर ही देशाची 16वी जनगणना, स्वातंत्र्यानंतर 8वी, गृह मंत्रालयाअंतर्गत विषय येतो जनगणना. 1872ला पहिली जनगणना झाली लॉर्ड मेयोच्या काळात, आणि पहिल्यांदा डिजिटल जनगणना असेल. आणि 2020-21चे जे जनगणना आयुक्त आहे ते डॉक्टर विवेक जोशी. त्यानंतर डिसेंबर 1931च्या लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय सुभाषचंद्र बोस, दुसरा पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा लाला लजपत राय आणि चौथा आचार्य नरेंद्र देव. तर 1929च्या लाहोर काँग्रेस अध्यक्ष कोण होते मित्रांनो? पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 24वा प्रश्न पहा. आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? पहिला पर्याय पिवळा फॉस्फरस, दुसरा आहे तांबडा फॉस्फरस, तिसरा आहे गंधक आणि चौथा आहे कार्बन. तर आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर मित्रांनो तांबडा फॉस्फरस लावलेला असतो. त्यानंतर 25वा प्रश्न पहा. मतदान करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. पहिला पर्याय कायदेशीर, दुसरा आहे सामाजिक, तिसरा राजकीय आणि चौथा आहे नैतिक. तर मतदान करणे हे भारतीय नागरिकांचे कोणते कर्तव्य आहे मित्रांनो? राजकीय कर्तव्य आहे, कारण कायदेशीर कर्तव्य अजून तरी नाही. मित्रांनो, हा प्रश्न राज्यसेवा परीक्षेला येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे असे प्रश्न आपण नोंद करत चला. त्याच्यानंतर 26वा प्रश्न पहा. साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केले. 1916, 1910, 1915, 1900. तर मित्रांनो, भारतातील पहिले महिला विद्यापीठ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. लक्षात ठेवा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. सर विठ्ठलदास ठाकरसीने या विद्यापीठाला 15 लाख रुपयाची देणगी दिल्यानंतर त्यांच्या आईचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT, आता आपण जे SNDT म्हणतोय ते नाव देण्यात आलं. कधी? 1916ला स्थापन झालं. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोण स्थापन केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर 27वा प्रश्न पहा. सिंबी वर्गीय वनस्पतीच्या मुळावरील गाठीत कोणते सहजीवी जीवाणू असतात? रायझोबियम, नॉस्टॉक, ॲझोटोबॅक्टर की नायट्रोझोम.
तर सिंबीवर्गीय वनस्पतीच्या मुळावरील गाठीत मित्रांनो कोणते सहजीवी जीवाणू असतात? रायझोबियम. लक्षात ठेवा. 28वा प्रश्न पहा. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव हे होते. पहिला पर्याय जयसिंगराव, दुसरा यशवंतराव, तिसरा सयाजीराव, चौथा उदयसिंह. तर मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव होते यशवंतराव जयसिंगराव घाडगे. म्हणजे मूळ नाव काय होतं त्यांचं? यशवंतराव होतं. लक्षात ठेवा. त्यानंतर हे महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आहे. खोपोली, तुर्भे, कोराडी, कोयना. तर मित्रांनो औष्णिक वीज केंद्र कोणतं आहे इथं? खोपोली जलविद्युत केंद्र, कोयना जलविद्युत केंद्र, तुर्भे अणुविद्युत केंद्र. तर कोराडी जे आहे ते औष्णिक वीज केंद्र आहे. लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रात औष्णिक वीज केंद्र कोणकोणती आहेत? तर परळी, नंतर एकलहरे, नाशिक, नंतर फेकरी, खापरखेडा, नागपूर. खापरखेडा कुठे येते? नागपूर. फेकरी जळगाव, एकलहरे नाशिक, परळी बीड, त्यानंतर पारस, तर पारस अकोला, नंतर चंद्रपूरचं. तर अशा पद्धतीने औष्णिक वीज केंद्र महाराष्ट्रात आहेत. तर कोराडी जे आहे हे औष्णिक वीज केंद्र आहे. लक्षात ठेवा. कोयना जलविद्युत केंद्र आहे, तुर्भे अणुविद्युत केंद्र आणि खोपोली जलविद्युत केंद्र. म्हणजे इथे पर्याय कोणता येईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 कोराडी ही औष्णिक वीज केंद्र आहे. त्यानंतर 30वा प्रश्न. कायद्याच्या कच्च्या मसुद्याला म्हणतात. पहिला पर्याय ठराव, दुसरा विधेयक, तिसरा अध्यादेश आणि चौथा आहे मसुदा. तर कायद्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक म्हणतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज 11 ते 30 पर्यंतचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.